नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता 5वीच्या मुलांसाठी तुमची प्रथम घटक चाचणीचा जो पेपर आहे गणिताचा तो कोणत्या स्वरूपात असणार आहे हे या ठिकाणी बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। ठीक आहे, तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे। आता पहिला प्रश्नामध्ये हा प्रश्न दिलेला आहे आणि काय सांगितलेलं आहे बघा, खालील संख्या रोमन अंकात लिहा। ठीक आहे, आता 50 म्हणजेच काय झालं, एल झालं, बरोबर आहे। त्या पद्धतीने 18 लिहिलेलं आहे एक्स व्ही आय आय आय। ठीक आहे, 6 लिहिताना आपण काय लिहितो, व्ही आय लिहितो आणि 500 लिहिताना डी असं आपण लिहितो। ठीक आहे, दुसरा म्हणजेच प्रश्न पहिल्यातला ब प्रश्न आहे। काय दिलेलं आहे बघा आपल्याला, 3 5 0 7 4 हे अंक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे। ज्या वेळेला आपण सर्वात मोठी संख्या तयार करतो त्यावेळेला आपल्याला काय करायचं असतं, तर उतरत्या क्रमाने त्या संख्या आपल्याला त्या ठिकाणी लिहायच्या असतात। जसं की बघा 7 5 4 3 आणि 0। ठीक आहे, ही झाली आपली मोठी संख्या। म्हणजे संख्या काय तयार झाली, 75,430 ही सर्वात मोठी संख्या तयार झालेली आहे। सर्वात मोठी म्हणजे हे अंक वापरून तयार झालेली। सर्वात लहान संख्या म्हणजेच काय करायचं आपल्याला, तर चढता क्रम वापरायचा आहे। पण या ठिकाणी बघा 0 जर सुरुवातीला वापरलं तर 4 अंकी संख्या तयार होईल, म्हणून आपण 0ची आणि 3ची जागा बदलायची आहे। म्हणजे संख्या तयार झालेली आहे आपली 30,457। ठीक आहे, त्यातलाच क प्रश्न आहे, म्हणजे पहिल्यातलाच क प्रश्न आहे। काय सांगितलेलं आहे बघा, खालील संख्या विस्तारित रूपात लिहा। ठीक आहे, आता विस्तारित रूपात लिहायच्या म्हणजे काय करायच्या, तर 8 हे कुठल्या स्थानावर आहे, तर लाख म्हणजेच लक्ष स्थानावर असल्यामुळं 8 गुणिले 1 लक्ष करणार आपण इथे। ठीक आहे, अधिक 3 हे कुठल्या स्थानावर आहे, तर दश हजारावर आहे म्हणून गुणिले 10,000 केले। अधिक 5 हे कशावर आहे, तर हजार स्थानावर आहे त्यामुळे 5 गुणिले 1000 केले। 9 हे काय आहे, तर शतक स्थानावर असल्यामुळे या ठिकाणी काय केले आपण, गुणिले 100 केले। हे 9 दशक स्थानाला आहे त्यामुळे गुणिले 10 केले आणि हे 9 एकक स्थानाला आहे त्यामुळे 9 गुणिले 1 पण लिहू शकतो। ठीक आहे, हा होता आपला पहिल्यातला क प्रश्न। आता बघूया चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे। तर चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला एक बेरजेचं गणित आणि एक वजाबाकीचं गणित दिलेलं आहे आणि ते आपण या ठिकाणी सोडवलेली आहेत। ओके, आता जाऊया आपण पुढच्या आणि याच प्रश्नातल्या ई या प्रश्नावर। ठीक आहे, आता यामध्ये काय विचारलेलं आहे बघा आपल्याला, आता या प्रश्नात तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा, तर क्रिकेटचा एका सामन्यासाठी पहिल्या दिवशी 23,450 व दुसऱ्या दिवशी 14,978 तिकिटे विकली गेली, तर एकूण किती तिकिटे विकली गेली असं आपल्याला विचारलेलं आहे। ठीक आहे, तर आता यामध्ये बघितलं तर बघा क्रिकेटच्या पहिल्या दिवशी किती झाले होते, तर 23,456 इतकी तिकिटे विकली होती। दुसऱ्या दिवशी किती विकली होती, तर 14,978 विकली गेली होती। म्हणजेच आपल्याला काय काढायचं, तर एकूण तिकिटं काढायची आहेत म्हणून आपण काय केलेलं आहे, या दोघांच्यात बेरीज केलेली आहे। ठीक आहे, आणि बेरीज करून एकूण तिकिटं किती खपली बघा, तर 38,434 इतकी तिकिटं आपली खपलेली आहेत। ठीक आहे, तर प्रश्न दुसरा अ दिलेला आहे, खालील संख्या अक्षरात लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता इथं संख्यात बघा काय दिलेली आहे, 45,35,507। या ठिकाणी तुम्ही लाख किंवा लक्ष यापैकी दोन्हीपैकी एक काहीतरी वापरू शकता। म्हणजेच 45,35,507 किंवा 45,35,507 ही आपली संख्या दिलेली आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीने दुसरी दिलेली आहे 70,100,000। ठीक आहे, ही आहे आपली दुसरी संख्या। नंतरचा प्रश्न आहे आपला गुणाकार करा, आणि तो गुणाकार बघा इथं 3 अंकी गुणिले 2 अंकी दिलेली आहे आणि 3 अंकी गुणिले 3 अंकी ही संख्या दिलेली आहे। आता गुणाकार कसा करायचा हे जमत नसेल किंवा 5वीच्या जे धडे आहेत ते तुम्हाला जर समजले नसतील तर त्याचे प्रत्येक धड्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर बघा पुढचा म्हणजेच क प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहे।
आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेले बघा, तर 35 किलोग्रॅम गव्हाची किंमत 910 रुपये आहे, तर गव्हाचा दर काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ज्या वेळेला एक किलोचा किंवा एका वस्तूची किंमत आपल्याला काढायची असते त्यावेळेला आपण काय करतो, भागाकार करतो. म्हणून आपण काय केले, तर 35 किलोला किती रुपये लागतात, तर 910 रुपये लागतात. म्हणून 35 नी 910 भागले तर आपल्याला या ठिकाणी आपण 35चा पाडा तयार करून घेतला आणि भाग घालवलेला आहे. म्हणून गव्हाचा दर हा किती आलेला आहे, आपला 26 रुपये इतका आलेला आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघा तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. तिसऱ्या प्रश्नात आहे, खालील संख्या अंकात लिहा असं विचारलेलं आहे. इथं बघा आपल्याला दिलेलं आहे 4,25,300 म्हणून 4,25,300 ही अंकात लिहिलेली संख्या आहे. 1,28,855 म्हणून 1,28,855 ही संख्या आपण लिहिलेली आहे. खालील संख्येतील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहून त्यांच्यातील फरक काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता 3 ही संख्या काय आहे बघा, तर दशलक्ष या स्थानावर असल्यामुळं आपण इथं काय लिहिले, 30 लाख लिहिलेले आहेत, म्हणजे 30 लक्ष लिहिलेले आहेत. त्याच पद्धतीनं या ठिकाणी बघा ही 3 संख्या 3000 स्थानावर असल्यामुळे 3000 लिहिलेले आहेत आणि फरक काढायचा म्हणजे या दोघांची काय करायची, तर वजाबाकी करायची आणि वजाबाकी करून आपल्याला काय मिळालेलं आहे, तर 29,57,000 इतकं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. व्हिडिओ आजचा कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.